छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पर्यटक रायगडावर भेट देत आहेत। मात्र काही पर्यटकांकडून गडाच्या पावित्र्याला गालबोट लावणारे प्रकार होत असल्याचे समोर आले आहे। गडावरील आलेल्या MTDCच्या रूमच्या जवळ तसेच राणीवसाच्या मागे व विविध ठिकाणी दारूच्या बाटल्या, प्लास्टिक कचरा तसेच अस्वच्छता आढळून येत असल्याने शिवभक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। स्थानिक नागरिक आणि इतिहासप्रेमींच्या मते गडावर सुरक्षा व्यवस्था आणि नियंत्रण यंत्रणा अत्यंत अपुरी पडत आहे। गडाच्या प्रवेशद्वारांवर काटेकोर तपासणी होत नसल्याने काही जण दारूच्या बाटल्या घेऊन गडावर जात असल्याचा आरोप केला जात आहे। पुरातत्व विभाग नेमकं करतंय काय असा प्रश्न आता शिवप्रेमी विचारत आहेत। गडाचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलावीत अशी मागणी होत आहे। गडावर CCTV व्यवस्था वाढवणे, सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवणे, दारूबंदीचे फलक लावणे तसेच नियम तोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी शिवभक्त पर्यटक व स्थानिकांकडून करण्यात येत असताना किल्ले रायगडावर आलेल्या पर्यटकांकडून होत आहे। या बॉटलवाल्यांचा म्हणजे दारू पिणाऱ्यांचा निषेध करायचा का? झालाच पाहिजे का नाही? इथे काम करणारे रायगड प्राधिकरण आणि ASI त्यांचा निषेध रायगडवरची दारूबंदी झालीच पाहिजे। रायगडवरची दारूबंदी झालीच पाहिजे। अशा दारू पिणाऱ्यांचं करायचं काय? खाली मुंडकावर पाय। आणि अशा प्रशासनाचं करायचं काय? खाली मुंडकावर पाय। छत्रपती